माझं नाव सुरेश ज्ञानबा खांबलकर, गाव बोरी बुद्रुक, तालुका जिल्हा वाशिम येथील एक छोटासा कास्तकार आहे. मी गेल्या 4 वर्षापासून माझ्या 3 एकर क्षेत्रामध्ये शून्य मशागत तंत्राचा अवलंब करून शेती करत आहे. हे माझं 9वं पीक आहे. मित्रहो, बऱ्याच दिवस झाले मला व्हिडिओ बनवायचा होता, परंतु आमच्या इकडे खूप काही पाऊस चालू असल्याकारणाने व्हिडिओ बनवू शकलो नाही. आणि रात्रीसुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस झाला आणि आज थोडंसं उघडण दिल्यामुळं शेताकडे फेरफटका मारायला आलो. तर असं वाटलं की चला वेळ आहे तर व्हिडिओ बनवून घ्यावा. सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, आज हे शून्य मशागत शेतीचा अवलंब केल्याकारणाने शेतामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी साठून नाही. तुम्ही बिनधास्त शेतामध्ये चालू शकता. या शेतामध्ये पाणी चांगल्या प्रकारे साठवल्या गेलं आणि जे पाणी उरलेलं शेताच्या बाहेर जाते, त्या पाण्याबरोबर बऱ्याच वेळा आपण पाहतो तर माती वाहून जाते. माझ्या शेतातील माती जशी तशी आहे मित्रांनो. खूप काही असे पासून फायदे आहेत. आज माझी एक फवारणीसुद्धा वाचलेली आहे. एक फवारणी कमी देऊनही पीक अतिशय चांगलं पीक आहे. फवारणीच नाही मित्रांनो, तर मी शून्य मशागत या तंत्राचा अवलंब केल्याकारणाने माझे नांगरणी वखरणीचा खर्च, डवरणीचा खर्च, पेरणीचा खर्च, निंदणाचा खर्च आणि बियाणंसुद्धा कमी लागलेलं आहे टोकन पद्धतीचा अवलंब केल्याकारणाने. तर असा बराच काही मला फायदा झालेला आहे. जी काही मजुराची हेळसांड आपल्या खेड्यामध्ये कास्तकारांना होते, ती हेळसांडसुद्धा माझी थांबलेली आहे. आणि आज फक्त या शेतामध्ये या पिकावर 2च फवारण्या केलेल्या आहेत. याचे कारण का, की पिकाची इम्युनिटी पॉवर वाढलेला आहे. आज 3री फवारणी करणे बाकी आहे. मी येणाऱ्या रविवारी ही 3री फवारणी करणार आहे मित्रांनो. आणि आतापर्यंत ज्या फवारण्या झाल्या ह्या पूर्ण ऑर्गॅनिकच्या झालेल्या आहेत मित्रांनो. आणि 3री सुद्धा फवारणी मी ऑर्गॅनिक प्लस फक्त कीटकनाशक बाहेरचं वापरणार आहे. तर याच्यामध्ये मी झिरो होतो मित्रांनो. आणि झिरोतून मला जे शिकायला मिळालं ते आदरणीय चिपळूणकर काका यांचे यूट्यूबवर व्हिडिओ पाहून, त्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन, तसे त्यांच्यासोबत कोळेकर सर यांचेसुद्धा व्हिडिओ बघून, तसेच खंडागळे सर यांनी वेळोवेळी फोनद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, कॉलिंग मेसेजद्वारे मला मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच जोशी काकासुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन करतात. या सर्व तज्ज्ञ गुरुवर्य मंडळींचं मी आभार व्यक्त करतो. त्यांनी जर आज हे शून्य मशागत तंत्र जर अवलंब आणलं नसतं आणि लोकांसमोर जर आपले विचार मांडले नसते, तर आज माझ्यासारखे अनेक शेतकरी शून्य मशागत तंत्राकडे वळले नसते आणि शेतीसुद्धा करू शकले नसते. त्यांना आज मार्केटमध्ये जावं लागलं असतं आणि मार्केटमध्ये जाऊन त्यांना मार्केटनुसारच म्हणजे परंपरागत पद्धतीचा अवलंब करून भरपूर काही खर्च झाला असता, परंतु तसं झालं नाही मित्रांनो. यांच्या मार्गदर्शनामुळं माझं बरंच काही खर्च वाचलेला आहे, वेळही वाचलेला आहे आणि पीकसुद्धा माझं चांगलं आहे. म्हणून मी आपणाला विनंती करतो, आपणसुद्धा अशा तंत्राचा अवलंब करून आपणसुद्धा या गुरुवर्यांचं मार्गदर्शन घेऊन शेती करावी, जेणेकरून आपली काळीही वाचेल, आपला खर्चही वाचेल, वेळही वाचेल. धन्यवाद.